श्री शिवाय नमस्तोभ्यम. श्री शिवलीलामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण स्त्री बाल वृंद तरुण सर्वी शिवकीर्तन करावे. शिवस्मरण नावडे अनुमात्र तो अंत्य जाहुनेही अपवित्र तो लेईला व्रतसे अलंकार जेवी प्रेत शृंगारिले. तेने भक्षिले जे अन्न जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण जैसे मयुरांगी नयन तैसेच नेत्र तयांचे. वाल्मिक छिद्रवत कर्ण दुम्र शाखावत हस्तचरण त्यांची जननी व्यर्थ जाण वेऊनी वांज झाली. जो शिवभजनाविन तो जावो समुद्रात बुडून अथवा भस्म करून वाडवाग्न का सरफडंको तयासी तरी श्रवणी धरावी आवडी. जैसी पिपिलिका गुळासी न सोडी अर्ध तुटे परी न काढी मुख तेथुनी सर्वथा की चुकला बहुत दिवस सुत तेवढाच पोटी प्रीतिवंत त्यांची शुभवार्ता ऐकता अकस्मात. धावती माता पिता जेई अमृताहुनी वाड गोष्टी लागती करणास गोड तैसे कथा श्रवणी ज्यांचे न पुरे कोड. सर्व टाकुनी जाईजे गावास गेला प्राणनाथ प्रिय पतिव्रता वाट पाहत तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया. निर्धनासी सापडे धन की जन्मांधांसी आले नयन की तृषेने जाता प्राण जीवन शीतळ मिळाले. तैसे ऐकवया कथा पुराण धावावे सर्व काम टाकून चिंता निद्रा दूर करून श्रवणी सादर बैसावे. वक्ता पंडित चातुर्य खानी नमावा तो सद्गुरु मनोनी की हा शंकराशी मानोनी धरिजे पूजनी आदर. सुरभीच्या स्तनातुनी अवधारा सुटती जैसा सुधार सुधरा तैसा वक्ता वदवा शिवचरित्रा कर्णद्वारे प्राशिजे. वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत न पुसावे भलते पाखंड मत नसते कुतर्क घेऊनी चित्त न शिनवावे सर्वथा. न कळे तरी पुसावे आदरे सांगेल ते श्रवण करावे सादरे उगेच छळिता पामरे तरी ते पिसाचे जन्म पावती. वक्तासी छळिता अवधारा तरी दोष घडे त्या नरा पुराणिका वेगळे नमस्कारा न करावे सभेत कोणासी. मध्येच टाकोनी कथा श्रवण उगाच गर्वे जाय उठवण तरी तो अल्पायुष्य जाण संसारी आपदा बहुभोगी. कुटील खळ पापी धूर्त तो मुख्य श्रोता न करावे यथार्थ दग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत परिणवज्वरिता विषवत ते. तैसा श्रवणी बैसोन पुतर्क घेऊनी करी कथा खंडन त्यांचे व्यर्थ केले श्रवण नरकासी कारण पुढे केले. कथेत न बोलावे इतर मन करावे एकाग्र कथेची फलश्रुती साचार तरीच पावती बैसता. वस्त्री अलंकार दक्षिणा सहित वक्ता पूजावा प्रीती अत्यंत धन देता कोश बहुत बरे आपुली निर्धारे. रत्ने देता बहुत नेत्र होती प्रकाशवंत अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत श्रोतयांची वाढत असे. यमपूजिता षडोपचार तेने तुष्टमान होय उमावर जे जे पदार्थ अर्पावे साचार त्याचे कोटी गुणे प्राप्त होती. त्याची सदा नाही दरिद्र शेवटी स्वपदा नेहिले भालचंद्र कथेसी येता पाऊले टाकी निर्धार पापसंहार पदोपदी. मस्तकी उंष्णित घालून एकती तरी जन्मांतरी बाळपक्षी होती मनाल उंशीत काढिता न ये सभेप्रती तरी मुख्य पल्लव सोडावा. जे विडा घेऊन ऐकती तरी यम किंकर त्यासी जाचती नाना यातना भोगविती मूळ व्यास वचन प्रमाण हे. एक बसती उगेच श्रवणी निद्रा मोडावी बहुत प्रकारे करुनी अंतरी सतत नेत्री यावे पाणी मग निद्रा कैची स्पर्शेल. वरी जीवन काय व्यर्थ लावणी तैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण तेथे घडता जागरण निद्रा न ये प्राणी या. निद्रा लागली दारुण तरी उभे ठाकावे कर जोडून निद्रा न येतो उपाय करून मुख्य श्रवण करावे. वक्ता हुनी उंच आसन तत्वता तेथे न बैसावे धरुनी अहंता हे न मानिती ते काग तत्वता जगपुरुषी भक्षिती. जे बैसती विरासन घालुनी तो होती वृक्ष अर्जुन पाये पसरती त्यास सूर्यनंदन शुष्क काष्टे झोडी बळे. जे सांगातीत न ऐकती बळेच जेठा घालुनी बैसती त्यांची यमदूत बांधोनी नेती नेऊनी टाकीती नरक कोंडी. जो श्रवणी निजे दाटून तो उपजे अजगर होऊन बैसे नमस्कार केलिया वाचून वंश वृक्ष होयतो. कथेत बोले भलत्या गोष्टी तो मंडूक होयत सदा वटवटी हर्षे टाळिया न वाजवी हट्टी होय कष्ट संसारी. जे शिवकीर्तन हेळसिती ते शतजन्मी सारमेय होती दुरुत्तरे बोलती निश्चिती जन्मा येती सरड्याच्या. जे श्रवणी न सदर होती ते अन्यजन्मी होती सुकर जे उच्च दिती शिवचरित्र ते व्रक योनी पावती. वक्त्यासी देता आसन शिवसान्निध्य बैसे जाऊन वस्त्र देता बहु अन्न प्राप्त होय तयाते. करिता कथा पुराण श्रवण भक्ती वैराग्य ते अंगी पूर्ण यथार्थी कथा सुख मजान जेने अनुपात उपजे मनी.
दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ, त्याचे नाव मुळीच बाष्कळ, सर्व धर्म विवर्जित केवळ, स्त्री पुरुष जारकर्मी, धर्म नाहीच अनुमात्र, अनाचारी परम अपवित्र, जप तप विरजित अग्निहोत्र, वेदशास्त्र कैचे तेथे, वेदशास्त्र हे विप्राचे अभय नेत्र, एक नाही तरी साचार, एकाक्ष तयासी बोली जे वेदशास्त्र उभयहीन, तो केवळ अंधची जाण, असो त्या नगरीचे लोक संपूर्ण, सर्व लक्षणी अपवित्र, तस्कर चहाड आणि जार, मद्यपी मार्ग दुराचार, माता पित्यांचा द्रोह करणार, यव सर्व दोषयुक्त जे, त्या ग्रामीचा एक विप्र, नामतयाची विदुर, वैश्य तीरत अहोरात्र, काम कर्दमी लोळत, त्यांची स्त्री बहुला नाम, तीही जरीनी अपवित्र परम, एके जरासी असताच काम, भ्रतारे जपोनी धरिले, जार पळाला सत्वर, तीस भ्रतारे दिदला मार, यथेष्ट लत्ता मुष्टी प्रहार, देता बोले काय येते, मनी तू झाला सिजार, मीही तेची करीते निरंतर, मग बोले तो विप्र विदुर, तुवा ध्रुव अपार मिळविले, ते द्रव्य ते मज लागुनी, मी देईन वारांगणेसी नेऊन, मी ते मने देऊ कोठून, ऐकता मारी पुढती तो, मग तिचे अलंकार हिरोनी घेत, घरची सर्व संपत्ती नेत, ते वारांगणेसी देत, तेही समर्पिती जाराते, ऐसे दोघेही पापे आचरत, तो विदुर विप्र पावला मृत, यमदूती नेला मारित, बहुत जाची ती तयाते, कुंभीपाकादी परम दुःख, भोगोनिया तो शतमूर्ख, मग विंध्यांचळाच्या दरीत देख, भयानक पिसाच झाला, आळे पिळे अंगासी देत, हिंडे क्षुदा तृषा पिढीत, रक्तवर्ण अंग त्याचे समस्त, जेवी शेंदूर चर्चिला, वृक्षासी घेत टाकुनी, सेवेची हाक देत फिरेवणी, रक्तपिती फिरोनी, सर्वांग त्यांचे नासले, कंटगवन परम दुर्धर, न मिळे कदा फळ मूळ आहार, आपल्या पापाचे भाग समग्र, भोगी विदुर विप्रतो, इकडे बहुला धवरीत, एक होता तियसी सुत, तो कोणापासून झाला त्वरित, ते स्मरण नाही तियसी, तवा आले शिवरात्री पर्व, गोकर्ण यात्रेस चालिले सर्व, नाना वाद्ये वाजती अभिनव, ध्वजा पताका मिरविती, शिवनामे गर्जती दास, वारंवार करीती घोष, कैचा उरेल पापलेश, सर्वदा निर्दोष सर्वजन, त्याच्या संगती बहुला निगत, सवे घेऊनी धाकटा सुत, गोकर्ण नक्षत्र देखील पुण्यवंत, झाले पुनीत सर्वजन, बहुलेने स्नान करून, घेतले महाबळेश्वराचे दर्शन, पुराण श्रवणी बैसली येऊन, तो निरूपणे निघाले, जीवनिता जारीन, तीस यमदूत नेती धरून, लोह परिघ तप्त करून, स्मरग्रहा माझी घाली ती, ऐसे बहुला ऐकून, भयभीत झाली तेच क्षणी, अनुताप अंगी भरून, रडू लागले अट्टाहासे, मग पुराणिकासी समस्त, आपुला सांगे वृत्तांत, झाले जे जे पापाचे पर्वत, ते नुज मुखे उच्चारी, अंतकाळी यमकिंकर, ताडण करतील मज अपार, ते वेळी मज कोण सोडविणार, दुःखापार सोसू किती, स्वामी माझे कापते शरीर, काय करू सांगा विचार, गळा फाश घालून यमकिंकर, करीती मार तप्त शरे, नाना परी विटंबिती, असी पत्र विनी हिंडविती, उपराट ते बांधून टाकीती, नरक कुंडी अधोमुख, ताम्रमुखी तापवणे, त्यावरी लोळविती येऊन नेऊन, तीक्ष क्षत्रे लावून, पोटा माझी खोविती, तीक्ष्ण धूम्र करून, वरी टाकीती नेऊन, भूमीत मजरवून, तप्त शरे मार करीती, तप्त शिळावरी घालीती, पायी चंड शिळा बांधिती, महानरकी बुडविती, सोडवी कोण तेथून, बहुलेसे गोडन लागे अन्न, दुःखे रडे रात्रंदिन, मने मी कोणास जाऊ शरण, आश्रय धरू कोणाचा, कोण्या नरकी पडेन जाऊन, मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण, सद्गुरु मद तारी येथून, आले शरण अन्यन्न मी, मग गुरु पंचाक्षर मंत्र, सांगे बहुले प्रतिसत्वर, शिवलीलामृत सुरस फार, श्रवण करवी शिवद्वारी, मग तिने सर्व ग्रंथ, गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त, श्रवण भक्ती अवद्यात, श्रेष्ठ ऐसे जाणीजे, सत्संगे होय निसंग, निसंगे निर्मोह सहज मग, निर्मोहते निश्चित उद्गेग, कैचा मग तयासी, बहुला झाली परम पवित्र, शिवनाम जपे अहोरात्र, दोष न उरे तीळ मात्र, सुचिरभूत सर्वदा, तव्याचा जाय बुरसा, मग तो सहजची होय आरसा, ही हा लोह लागता परिसा, चामी कर सहजची, की अग्नित काष्ट पडले, मग ते सहजची अग्निमय झाले, गंगेसी ओहळ मिळाले, गंगा जळ सहजची, जप करिता पाप जाय निशेष, ज्ञानाहुनी ज्ञान विशेष, श्रवणाहुनी मननास, सतेजता सहजची, मनाहुनी निधी ध्यास्त, त्याहुनी साक्षात्कार समरस, मग तो शिवरूप निर्दोष, संशय नाही सर्वदा, बहुला निर्दोष होऊनी, श्रवणे झाली सर्व पावन, जीवेने करू लागली शिवकीर्तन, मग कैचे बंधन तियसे, श्रवणे थोर पावन शोत, श्रवणे याच जन्मे मुक्त, न लगे तीर्थाटन श्रम बहुत, श्रवणे सार्थक सर्वही, ज्यासी न मिळे सत्य मागम, श्रवण त्याने करू नये जावे तीर्थाटन, लगे अष्टयोग साधन, करावे श्रवण आत्यादरे, योगयाग व्रत साधन, न लगे काहीच करणे जाण, नवविधा भक्तिपूर्ण, श्रवणेची हाता नेतसे, चारी वर्णचारी आश्रम, श्रवणेची पावन परम, असो बहुलेस संत समागम, सर्वाहुनी थोर वाटे, गुरूंची सेवा अखंड करी, त्यावरी राहिली गोकर्ण नक्षत्री,
जटावक्कल अजिनधारी तीर्थी करी नित्य स्नान, सर्वांगी भस्मलेपन करी पुण्य रुद्राधारण, सर्व आप्त सोडून या जाण गुरु सेवा केली तिने, नित्य गोकर्ण लिंगाचे दर्शन गोकर्ण क्षेत्र पुण्य पावन, तेथीचा महिमा विशेष पूर्ण तृतीय अध्याय वर्णिले. स्वयकीर्तकी पुष्टीवर्धन बहुलेने तिन्ही देह जाळून, तेची भस्म अंगी चर्चून झाली पावन शिवरूपी, शंकर विमान धाडिले ते काळी, बहुला शिवपदा प्रति नेली, एवढी पापीनं उद्धारली, चतुर्दश लोक नवल करीती. सदाशिवा पुढे जाऊन बहुलेने केले बहुत स्तवन, मग अंबेची स्तुती करिता पावन, झाली प्रसन्न हिमनाग करण्या, मने इच्छित वर माग त्वरित, एरी मने पती पडला अधोगतीत, कोटे आहे न कळे निश्चित, पावन करुणी आणि येते. मग ते त्रिजगत जननी अंतरी पाहे विचारुनी, तो विंध्याजळ पिसाच्य होऊनी, रळत हिंडे पापिष्ट, मग बहुलेनी मने भवानी, जाई सवे तुंबर घेऊनी, पतिसानी विद्याद्रुहिणी, श्रवण करी शिवकथा. मग गेली विंध्यांचळा, तव पिसाच्य नग्न देखिला, धरुणी वृक्षांसी बांधिला, तुंबरे बळे करुनिया, मग वल्लकी काढोनी, सप्तस्वर मिळवणी, आरंभिले शिवकीर्तन, एकता पशुपक्षी उद्धारिती. शिवकीर्तन रसराज तुंबरे मात्रा देता सतेज, सावध झाला विदुर द्विज, मने मज सोडा आता. मग सोडताची धावणी, धरली तुंबराचे चरण, मने स्वामी धन्य धन्य, केले पावन पापी याते. स्त्रियसी मने धन्य तू साचार, केला माझ आजी उद्धार, मग तुंबरे शिव पंचाक्षर, त्यासी मंत्र उपदेशिला, त्याच करिता जप, तव विमान आले तेज रूप, विदुर झाला दिव्य रूप, स्त्री सहित विमानी बेसला, आणिली शिवापाशी मिरवित, दोघेही शिवचरण लागत, लवन जळी विरत, तैसे मिळत शिवरूपी. जळी विराळ जळगार, नबी नाद विरे सत्वर, तैसी बहुला आणि विदुर, शिवस्वरूप झाली. ज्योती मिळाली कर्पुरी, गंगा सामावली सागरी, ब्रह्मस्वरूपी निर्धारी, विराली ऐक्य होऊन या. शिवमंत्र शिवकथा श्रवण, शिवदीक्षा रुद्राक्ष धारण, भस्मलेपन उद्धारून, गेली किती संख्या नाही. भस्मातोनी निघाला भस्मासूर, शिवद्रोही परम पावन, कैचा आहे केला उद्धार, ते चरित्र सांग कैसे. हे शिवपुराणी कथा सुरस, श्रुती ऐकावी सावकाश, कैलासी असता महेश, प्रदोष काळी एकदा, भस्म स्वीकारी घेऊनी, अंगी चर्ची उमारमन, मग एक खडा लागला तो शिवे जाण, भूमीवर ठेविला. नवल शिवाचे चरित्र, तेथीची उत्पन्न झाला असुर, नाम ठेविले भस्मासुर, उभा सदा कर जोडणी, मने वर्षभ ध्वजा सदाशिवा, मज काही सांगीजे सेवा, शंभू मने मज नित्य दवा, चित्ता भस्म आणूनी देईजे. नित्य नूतन आणि भस्म, हीच सेवा करी उत्तम, ऐसी आज्ञा होता परम, भस्मासुर संतोषला. कर्मभूमीस नित्य येऊन, वसुंधरा शोधी संपूर्ण, जो शिवभक्त परायण, लिंगाचरण घडले त्यासी. शिवरात्री सोमवार प्रदोष, सदा ऐक्य शिवकीर्तन सुरस, त्याचीचे भस्म भवानीस, अंगीकारी आदरे. जे का भक्त अभेद प्रेमळ, त्यांच्या मुंडांची करी माळ, स्मशानी वैराग्य वाडे प्रबळ, म्हणून या दळ्याळ राहे तेथे. लोक स्मशानाहुनी घरा येती, वैराग्य जाय विषयी जडे प्रीती, म्हणून उमा वल्लभे वस्ती, केली महास्मशानी. पंचभूते तत्वासहित, पिंड ब्रह्मांड जाळूनी समस्त, सर्व निरसुनी जे उरत, स्वात्मसुख भस्मतेची. तेची ब्रह्मानंद सोज्वळ, ते भस्मचर्ची दयाळ, तो अमूर्तामूर्त कृपाळ, षडविकारा रहित जो. अस्ति जाय ते वर्धमे, विपरीत मते अपक्षी ते निधन, षडविकार समस्त, शिव पर ब्रह्म शाश्वत, विकार रहित निर्विकार जो. जो षडगुणेश्वरी संपन्न, यशश्री कीर्ती विज्ञान, वैराग्य संपूर्ण, ऐसे कोठे असेना. आणि षडचिन्नी मंडित, ती ऐका सर्वज्ञ पंडित, कृतत्व निरतत्व भूकृत्व विभूत्व साक्षित्व सर्वज्ञ पे, या चिन्नी मंडित शुद्ध, शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद, मायाचक्र चालक शुद्ध, त्रिविध भेद रहित जो. भक्तरक्षणार्थ सगुण, शंभू झाला चैतन्य घन, तेने भस्मासुर निर्मून, धाडीला भस्म आणावया, ऐसे नित्य अनिता चित्त भस्म, असुर मातला मध्ये. गोब्राह्मण देखी मनुष्य उत्तम, मने संहारुणी टाकू हे संहारुणी असं काळ, असुर राज्य करावे सबळ, जाऊन या निर्जळ मंडळ, शुक्रकमुल दव जिंकावे, विष्णू आणि दुर्जटी, हेही संहारावे शेवटी, त्रिभुवन जिंकल्या पाटी, मीच इंद्र होईन, ऐसी मनी बांधोनी गाठी, कैलासा गेला तो कपटी, मने एक तोसी दुर्जटी, भस्मसृष्टी न मिळे कोटी. 4 लक्ष मनुष्य योनी पाहे, नित्य 6 लक्ष घडमोड होय, शोधिले सर्व अवनी हे, परिभस्म शुद्ध न मिळेची. ऐसी कपट भक्ती दावी परम, मने माझा टळतो नित्य नेम, तुझा अर्पावे चित्ता भस्म, तरी एक वर्म सुगम असे. मने हर पंचवदना, विरूपाक्षा त्रिपुर छेदना, उमा वल्लभा नागभूषणा, वरद प्रदान दे माते. मज दे एक वर, त्याच्या माता ठेवी कर, तो भस्म व्हावा निर्धार, कार्यभार साधे येणे. म्हणून लोटांगण घालित, इतुके माझे चालवी व्रत, निष्कपट शिव भोळानाथ, वर द्यावया सिद्ध झाला. मग बोले हिमनग राजकुमारी, हा नष्ट परम दुराचारी, यासी वर देता धरित्री, भस्म करील निर्धारे. महाशब्द करावयासी हौस, तो पातला फाल्गुन मास, आधीच वाट पाड्या चोरास, निरोप दिदला भुभुचे.
आधीच जार कर्मीरत त्यासी प्रभुत्व दिदले स्त्री राज्यात की मद्य पियासी दावीत सिंधीवन साक्षेपे मर्कटासी मद्यपान त्यात झाले वृश्चिक दंशन त्याही वरी भूत संचरले दारुण मग अन्योन्य वृत्त्यजीवी या लागे हा तामसी असुर यासन द्यावा कदापि वर षडास्य गजास्य वीरभद्र नंदिकेश्वर हेची सांगे परम भोळा शंकर मनी आमुचे लेकरू भस्मासुर यास द्यावा अगत्यवर तो अन्यत्र राहटी न करायची मने बाळका तुझं दिदलावर ऐसे एकताची असुर उडीनाची आनंद थोर त्रिभुवन माझी न समय मृत्यू लोकासी आला सत्वर मग करीत चालला संहार संत भक्त गो विप्र शोधनी भस्म करीत असे मस्तकी हस्त ठेविता तत्काळ भस्म होई न लगे वेळ ऋषी चक्र शोधुनी सकळ भस्म करे एकदांची 56 देश शोधित चमू सहित भुभुज समस्त भस्म करी क्षणात थोर अनर्थ वाढवला कुटुंबासहित ब्राह्मण गिरी विवरी बैसत लपवून पृथ्वी उदास संपूर्ण बाहेर कोणी न फिरेची जैसे क्षण पक्षी अकस्मात पक्षी धरुणी संहारित तैसा अंतरिक्ष येऊन त्वरित मस्तकी हस्त सर्प करी महायोद्धा रणपंडित समरी जिंकी कृतांत ते परिभस्मासुरा पुढे बलहत काहीच न चले युक्ती त्या जैसा पाखंडी खळतत्वता तो नावरे बहुत पांडिता तैसा त्या असुरा पुढे पाहता न चले युक्ती कवनाची असुर करितो नित्य संहार शिवासी न कळे समाचार भस्म देऊनी दे सत्वर महानम्र होते तेथे समेची ते मृत्यू लोका मनी धरिला ऐसा अवांका त्रिदशांसहित सचिनायका भस्म करावे यावरी मग कमलोदन कमलाकार शेवटी भस्म करावा गंगाधर उमा त्रिभुवनात सुंदर हिरोणी द्यावी वृद्धाची पृथ्वी पडली उद्दात मिळाल्यास प्रजा ऋषी आसमात सर्वांचे भय पावले मानस पुरहुतास शरण आले मग मगवा सकळासहित प्रजाप्रती घराने सांगत तो मने श्रीराब्दी जामात त्यास सांगू चला आता अक्षज नाम इंद्रिय ज्ञान त्या ज्याने केले आधी दमन मनोनी अक्षोदश नाम त्या लागून अंतर्द्रिय दृष्ट्या तो ऐसा तो अध्यक्षज जवळी केला वैकुंठ राजे गाराने सांगती प्रजा दुजा भस्मासुरांचे समस्त मग समस्तासहित नारायण शिवाजवळी सांगे वर्तमान भस्मासुरे जाळून भस्म केले सर्वही उरलो आम्ही समस्त इतुक्याचाही करील अंत सदा शिवा तुझाही प्रांत बरा न दिसे आमाते हेमवती करी जतन एकोणी हसला भाललोचन मने भस्मासुरा समरण आले जवळी यावरी तुम्ही जावे स्वस्थाना सत्वर ऐसे बोले कर्पूर गौर तो अक्षमात आला असुर भस्म येऊनी ते धवा आपले घराने आणले ते तर मिळाले ते देखील समस्त असुर मान तू कविता सरड्या ऐसी तयावाजी मने जे जे आले येत उद्या भस्म करणे समस्त मग क्रोधे बोली उमानात भस्मासुरासी ते दवा अरे तू अधम असुर केला पृथ्वीचा संहार तुझा आम्ही दिदलावर परिणाम त्याचा बरा केला असुर क्रोधे बोले ते समयी तुझी सुंदर दारा मज देई नातरे तो मस्त केलवलाही हस्त हाताची ठेवित भवानी उठून गेली सदनात असुर ग्रीवा तू कावित शिवाच्या माता ठेवून हस्त तुझं नेईन क्षणार्थे शिवमस्तकी ठेवाया कर वेग धाविला भस्मासुर प्रजा आणि ऋषीशूर पळू लागले दश दिशा तो भक्तजन भवभंग माया लागवी उमारंग पळता झाला सवेग घोरदर वर घेतले पाठी लागला भस्मासुर मने जोगड्या उभा धरी धीर आजी तुझा करीन संहार रक्षा लावीन अंगासी वेदशास्त्रानं लगे कळे पार मायाचक्र चालक अगोचर त्यात पामर भस्मासुर धरीन मने निजबळे तो ब्रह्मादिक देवांसी ध्यान सनकादिकांचे देवार्चन त्यात भस्मासुर आपण धरित मने पुरुषार्थे त्यास वाटे धरीने मी आता तिजे जवळी परी टोपे सर्वता ऐसा कोटी वर्ष धावता न लगे हाता सर्वेश्वर उने पुरे शब्द बोलत शब्द नातुडे गिरिजाकांत तर्क कुतर्क करिता भूत हाक फोडिता नातुडे वेदशास्त्रांचा तर्क चाचरे घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे सकळे विद्या घेता एकसरे मदन अंतकर्णा टोपे जे मिळेल शुद्ध भाविक त्यांचा विकला कैलास नायक उमेसहित त्यांचे घरी देख वास करी सर्वदा तप बळ विद्याधन न बळे धरू म्हणती हे मूर्ख पूर्ण कल्पकोटी जन्म मरण फिरता गणित न होय असो अहंकारे भस्मासुर धावता नाटोपे शंकर इकडे भवानी इंद्रावर बंधू आपुला स्तवी तेव्हा मने कमलोद्धव जनका कमल नयना कमल नाभा मुरमर्दना कमल धारका कमल शयना कमलाभरणा कमल प्रिया जगद्वंदा जगदपायका जन जरा जन्मोमोचका जनार्दना जगरक्षका जगद्गुरुद्वारा जलाब्धिशयना ऐसा एकदा माधव मोहिनी रूप धरून अभिनव शिवमनोरंजन केशव आडवा आला असुराते शिवनिग्रोदय होऊनी देख दुरुनी पाहत झाला कौतुक मोहिनी देखता असुर निशंक भुलुनी गेला ते दवा विमानी पाहती समस्त देव म्हणती हे कैचे रूप अभिनव अष्टनायिकेचे वैभव चरणा गोष्टी न तुळेची नृत्य करी मोहिनी असुर तन्मय झाला देखोनी मने ललणे तुझवरुनी कमला अर्पणा ओवाळीने तुझे देखता वदन वाटे ओवाळणी सांडावा पराण तुवा नयन कटाक्ष बाणे करून मन मृग माझा विंदिला तुझे पदकमळ जेते उमटते तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे तुवा पसरवणे अशृंगार जाळे आकळले चिंतमिना मज माळ घाली सत्वर तुझे दास्य करीन निरंतर माया वेशधारी मुरहर हास्य वदने बोलत असे मने मी तुझं वरीन त्वरित पहिलं तो न्यू ग्रोथ धरू
दिसत माझे त्यात आहे आराध्य दैवत नवस तेथे केला म्या लग्न आधिपती सहित तेथे करावे गायन नृत्य परी मी जेथे ठेवीन हस्त तू आ तेथेच ठेवावा मी जे दावीन हाव भाव तू ही तैसीची दावी सर्व तेथे अनुमात्र उणे पडता देव क्षोभेल मग तुझवरी महाखडतर माझे दैवत सकळ ब्रह्मांड जाळी लक्षणार्थ असुरतीयस अवश्य म्हणत सांगसी तैसा वर्तन मे ऐसे भुलवणी तयासी आणिला तो वट्ट छायसी मग नमोनी देवतांसी आरंभ नृत्य मोहिनी मोहिनी नृत्य करीत अष्टनायिका तटस्थ पाहत किन्नर गंधर्वतेत गायन ऐकता भुलले देव सर्व षटपद होऊनी सुवासा तिच्या वेदोनी गुप्तरूपे गुंजा करीतिवनी परिते कामिनी कोणाने नवे तिचे सुस्वर ऐकता गायन विधी कुरंग गेला भुलून कुंभिनी सोडणी कराव्या श्रवण कुद्रतनये येऊ पाहे मोहिनी जेथे ठेवी हस्त असुरही तेथेच करीत आपुले मस्तकी ठेवीत आत्मकर मोहिनी मग असुरांनी आपले शिरी हात ठेवता भस्म झाला तेथे मोहिनी रूप त्यागुनी भगवंत चतुर्भुज झाला वटरूपी सोडणी देख प्रगट झाला तेथे मदनांतक हरिहर भेटले झाले एक देव वर्षती सुमनमाळा मोहिनी रूप जेव्हा धरिले पाहुणी शिवाचे वीर द्रवले भूमीवरी पडता अष्टभाग झाले अष्टभैरव अवतार तो असितांग रूर चंडक्रोध उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध संहार भैरव आठवा सुसिद्ध अंशावतार शिवाचे भस्मासुर वदिला हे माता प्रकटता त्रैलोक्य आनंद भरित हस्तधरुणी रमा उमानात तेथे झाले कैलासा अंबिका तत्काळ प्रकटोन करी हरिहराते वदन दोन्ही मूर्ती बैसवून करी पूजन हेमवती हरिहर नारायण नागभूषण शिवसीता वल्लभ नाम सगुण पंचवदन पंचान्न शयन कर्पूर गौर कमोल द्विपिता पिनाकपाणी पितांबर धर नीलकंठ नीरद्रवन शरीर वृंदारकपती वृंदावनासी मधुहर गोवाहन हर गोविंद चंद्रशेखर शंखचक्रधर विश्वनाथ विश्वंभर कपालनेत्र कमनीनाथ गात्र लीला विचित्र दोघांची मुरहर माया मल्लहर व्यालभूषण मोहरता श्रीधर अधकमर्दन अहबकहर असुरमर्दन दोघे सिद्धेश्वर सिद्धुजावर निसंहार निरंकार नगतनयनावर निंदकिशोर ईशान ईश्वर इंद्रापती शिरवर्णू तवा श्रीराब्दिशयन एक ब्रह्मांदिवंद एक ब्रह्मानंदपूर्ण त्या दोघांशी पूजन आनंदमय जगदंबा आता श्रोते सावधान पुढे सुरस कथामृत होऊन वीरभद्रजन शिवपार्वती लग्न आणि षडानन जन्म असो शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ गौतमा स्वर्दोनी भेटो येत या अध्यायी कैलास वैकुंठनाथ एके ठाई मिळाले तर या सिंहस्ती भाविक जन ग्रंथ गौतमी करीती स्नान अर्थ जीवनी बुडी देऊन अघम शरणी निमग्न हो श्री स्वामी ब्रह्मानंद सुखावला तेथेची प्रसिद्ध जेथे नाही भेदाभेद अक्षय अभंग सर्वदा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जनाखंड द्वादश अध्याय गोढा श्री सांब सदाशिवाय परनमस्तु शुभ भवतु ओम नमः शिवाय। असेच पुढील अध्याय पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा। धन्यवाद।